नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महापारेषण व महावितरण या कंपन्यांकरता विद्युत सहाय्यक पदाकरता जी एक्झाम होणार आहे, त्यामध्ये तुम्हाला टेक्निकल प्रश्न 50 प्रश्न हे विचारले जाणार आहेत. त्याकरता ते निमी मॉक टेस्टवरून कसे सोडवायचे. खूप विद्यार्थ्यांना निमी मॉक टेस्ट ॲप्लिकेशन ओपन करण्यास अडचण येतात. तर चला आज तुम्हाला मी निमी मॉक टेस्ट कसं ओपन करायचं आणि त्यावरील प्रश्न कसे सोडवायचे हे तुम्हाला सांगणार आहे. तर चला सर्वप्रथम तुम्ही प्ले स्टोअरला जा. प्ले स्टोअरला गेल्यानंतर या पद्धतीने प्ले स्टोअर ओपन होईल. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे निमी मॉक टेस्ट. सुरुवातीलाच हे निमी मॉक टेस्ट हे नाव येऊन जाईल. या ठिकाणी त्याला क्लिक करा आणि या प्रकारचं निमी मॉक टेस्ट ॲप्लिकेशन तुम्ही ओपन करू शकता. 2 नंबरला जे ॲप्लिकेशन दिसतं, माझं या अगोदरच ओपन केलं आहे, त्यामुळे या ठिकाणी मी डायरेक्ट ओपन करतो. तुमचं इन्स्टॉल झाल्यानंतर ते ओपन करा. या पद्धतीने ओपन करा. या पद्धतीने ओपन झाल्यानंतर शेवट खाली रजिस्टर या ठिकाणी क्लिक करा आणि तुम्ही जर स्टुडंट तुमच्याकडे जर आयडेंटिटीवरचा आय-टी असताना जो रजिस्ट्रेशन नंबर असेल, तर तुम्ही तो इथे यूज करू शकता. या पद्धतीने तुम्ही इथे माहिती भरून रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर टाकून सुद्धा हे रजिस्ट्रेशन करू शकता. परंतु खूप विद्यार्थ्यांना अडचण येते, ईमेलची अडचण येते. त्यामुळे तुम्ही बॅकला या. या ठिकाणी गेस्टला क्लिक करा. गेस्टवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम तुमचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जेंडर सिलेक्ट करायचे आहे. तुम्ही मेल, फिमेल, अदर जे असाल ते या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे. 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबरसुद्धा टाकायचा आहे. तुमचा जो मोबाईल नंबर असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे. मोबाईल नंबर हा यूज झालेला नसावा, त्यामुळे तो एकदाच टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा ट्रेड सिलेक्ट करायचा आहे. तुमचा जो ट्रेड असेल तो या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करतो. मी या ठिकाणी इलेक्ट्रिशियन हा ट्रेड सिलेक्ट करतो. त्यानंतर तुम्हाला भाषा तुम्ही कोणत्या भाषेमधून द्याल, या ठिकाणी तुमची मराठी भाषा निवडा. शक्यतो मराठीच भाषा निवडा. ज्यांना हिंदी, इंग्लिश जी असेल ती तुम्ही इथे निवडू शकता. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला राज्य निवडायचं आहे. आपलं राज्य महाराष्ट्र. त्यानंतर तुम्ही ज्या जिल्ह्यांमधून असाल तो जिल्हा निवडायचा आहे. या ठिकाणी मी नाशिक निवडतो. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड क्रिएट करायचा आहे. पासवर्ड शक्यतो तुमचा मोबाईल नंबर ठेवा, जेणेकरून तुम्ही विसरणार नाही किंवा तुमच्या आवडीनुसार ठेवा. जो तुम्हाला ठेवायचा तो पासवर्ड या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता. परत तोच पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी कन्फर्म करायचा आहे. जो तुम्ही वरती टाकलेला आहे तोच पासवर्ड या ठिकाणी पुन्हा कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्ही जो नंबर यूज केला या ठिकाणी त्या मोबाईल नंबरला एक ओ-टी-पी जाईल. जो ईमेल तुम्ही या ठिकाणी टाकला होता त्यालासुद्धा ओ-टी-पी जाईल. मोबाईल नंबरचा ओ-टी-पी घेऊन सुद्धा तुम्ही या ठिकाणी तो ओ-टी-पी टाकायचा आहे. थोड्याच वेळेत आपल्याला ओ-टी-पी येईल. आपण ओ-टी-पी टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय करून दाखवेल. अशा पद्धतीने ओ-टी-पी आलेला आहे. बघा या प्रकारचे ओ-टी-पी तुम्ही टाकल्यानंतर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल होईल. त्यानंतर लॉग इनला जा. लॉग इनला गेल्यानंतर या ठिकाणी बघा या ठिकाणी मोबाईल नंबर आणि तुम्ही जो पासवर्ड क्रिएट केला होता तो या ठिकाणी पासवर्ड तुम्हाला क्रिएट करायचा आहे. टाकायचा आहे. तुम्ही मोबाईल नंबर टाकून घेऊ शकता. तुम्ही जो मोबाईल यूज केला तो नंबर या ठिकाणी टाका आणि पासवर्डसुद्धा जो तुम्ही पासवर्ड तयार केला असेल तो पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. लॉग इन करून या ठिकाणी तुम्हाला फीडबॅक नावे साईटला क्लिक करा, ते निघून जाईल. ट्रेड टेस्टला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा इलेक्ट्रिशियनवरती ट्रेड निवडायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे फर्स्ट इयर, सेकंड इयर जे असेल ते. तुम्ही कोणत्या इयरची एक्झाम्स देऊ शकता. जे सध्या ITI करतात ते सुद्धा या प्रकारचे एक्झाम्स देऊ शकतात. त्यानंतर आपल्याला किती क्वेश्चन सिलेक्ट करायचे. त्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे आणि आय एम रेडी टू पे आय एम रेडी टू बेगिन याच्यावर क्लिक करून एक्झामला सुरुवात करू शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला
कसा वाटला व्हिडिओ? आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.